आपल्या भारत सरकारने 500 आणि 1000च्या नोटा बदलण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे सामान्य जनतेवर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडला आहे ते आपण त्यांच्याच मतातून जाणून घेऊया. 8 वाजता आलो आहे आणि आता दुपारचा 1-1:30 झालेला आहे तरी आम्ही रांगेतच आहे. रांग पुढे जातच नाही. 2-2 अडीच तास उन्हामध्ये तुम्ही बघता इथे उन्हामध्ये उभेच सगळे. सामान्य जर त्रास हा झाला आहे की सगळे लाईनला उभं विनाकारण ना फुकटचे तुम्ही जे पर्याय व्यवस्था करायला पाहिजे ना तेवढं नोटा किंवा ते जो ATM चालू करणं लोकांना जेवढं सामान्य लोकांना कसं असतं अपेक्षेने तुम्हाला निवडून दिले लोकांनी त्याचा त्रास जेवढा कमी करून तुम्ही त्रास कमी केला पाहिजे ना. प्रॉब्लम ये कि काम नहीं कर पा रहे, बस आके इधर बैंक में खड़ा रहना पड़ता है, मेन प्रॉब्लम यही है. बहुत सारे प्रॉब्लम है सर. जो रूम का मालिक है वो रूम रेंट नहीं ले रहे हैं, राशन वाले राशन का बिल नहीं ले रहे हैं, दुकान पे जाके दूध वगैरह जैसे रोज का डेली का नाश्ता हो गया सब कुछ लेने में प्रॉब्लम हो रहा है. तो आजकल तो ज़्यादातर लोग 1000-500 के ही नोट रखते हैं तो इस वजह से बहुत ज़्यादा प्रॉब्लम. लेकिन अभी जो करेंसी नोट्स भी निकाले हैं जैसे कि 2000 के निकालना ज़रूरी नहीं थे करेंसी नोट्स, क्योंकि वो जितने हायर करेंसी नोट्स निकालेंगे उसका चेंज मिलना मुश्किल हो जाएगा. तो अभी जिसके पास भी चेंज मिल रहा है उसको वो प्रॉब्लम फेस करना पड़ रहा है कि कहाँ से भी कुछ ले नहीं पा रहा है. वो ग्रॉसरी वाले सब लोग को प्रॉब्लम है इसकी वजह से ये फेस कर. जो माणूस आहेत ते किती वेळ बसलेले आहेत, ते माझ्या मागच्या नंबरला होते, अजूनही ते उन्हातानच बसलेले आहेत. त्रास होतो हे रॉंग आहे. काल पण आम्ही नंबर लावतो आज या उद्या या बिल भरायला आम्ही जातो लाईट बिल पैसे नाही 500 रुपये आम्ही घेत नाही 1000 रुपये घेत नाही. तुम्ही जाहीर केले 500 रुपये आम्ही घेणार कशा परिस्थितीत तर फायदा काय मग. प्रश्न असा आहे की इथं 2,000 रुपये घेऊन तर घेऊन पुढे आणखी परत ड्रॉप आमचं होणार आहे की आम्हाला 200 रुपयाची वस्तू घ्यायची सुट्टे नाही. तो दुकानदार आम्हाला म्हणजे 18 नोटा कुठला देणार 100-100च्या. ते गेले ते म्हणजे पैसे जे आहेत आमच्याकडे अगोदरचे ते कुठे चालत नाही आहे. ते एक्सचेंज करायला एवढा वेळ लागतो आहे. हा त्रास खूपच होतो है. सरकार ने जो चेंजेस किए वो अचानक से एकदम कर दिए और ये ठीक है ब्लैक मनी वाले के लिए प्रॉब्लम है, मगर जो आम आदमी उसमें वो मर रहा है ना. तो ये आम आदमी अभी जैसे तो अब चेंज हो गया और जो पुराने नोट हैं वो नोट चल नहीं रहे. कोई जा रहे तो बोलते भाई ये नहीं चलेगा, वो लेते नहीं. अब कोई राशन दुकान में जाओ तो नहीं लेता है, कोई रिक्शे पकड़ने जाओ तो नहीं लेता है, टेम्पो में जाओ नहीं लेता है. मतलब हर जगह प्रॉब्लम भी कैरेट हो रहा है ना. आदमी टर्न नहीं हो रहा था उसके लिए काम धंधा छोड़ के आदमी बैंक के चक्कर मार रहा है. सब चीज़ का प्रॉब्लम है. त्याच्यामध्ये कोणी मिडल क्लासच दिसतात, बाकी श्रीमंत वगैरे असे कोणाचे तिकडे पैसे विड्रॉ करायला. हा नियम त्यांना का लागू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. 2000ची नोट काढली म्हणजे आता रिक्षावाला पण उभा करणार नाही. दुकानवाला 200चं सामान घेतलं तर तो काही देणार नाही सुट्टे. हा प्रॉब्लेम तर होणारच आहे कारण 500ची नोट सुट्टे देत नव्हते तर आता 2000ची नोट. आता आपण पाहिलं की या निर्णयामुळे प्रत्येकाचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. तरी पण हा त्रास सहन करत सरकारने घेतलेला निर्णय भविष्य काळासाठी भ्रष्टाचार मिटवण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो अशी मते सुद्धा नागरिकांनी दर्शवली. निर्णय चांगलाच आहे की काळा पैसा हा बाहेर यायलाच पाहिजे. त्या निर्णयाबद्दल कोणाचाही विरोध नाही आहे. करायलाच पाहिजे होतं हे, कारण काळा बाजार जास्त वाढत चाललेला आहे. त्याला कुठेतरी आळा बसेल. नाही भूमिका ही सरकारची चांगली आहे. केले ते पण का चांगलंच आहे पण आणि कसं थांबायला पण लागते. आता वेळ आहे हे निर्णय चांगला आहे सरकारने घेतलेला. जे काय करायचं होतं ते चांगल्यासाठी झालेलं आहे, म्हणजे काय वाईट असं काय झालेलं नाही. एक प्रकारे चांगलं केलं. आणखी असं 10 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. आंबेडकरच्या ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे ते त्याप्रमाणे. त्यामुळे करप्शन पण संपलं जाईल पूर्णपणे आणि नवीन रोलिंग पण पैशाचा कळायला जाईल. देशाच्या बेटरमेंटसाठीच केलेलं आहे आणि मला असं वाटतं की चेंजेस व्हायला पाहिजे आणि जे देशासाठी बेटरमेंट असेल त्यासाठी थोडासा त्रास जरी झाला तरी काही फरक नाही पडत. एवढा थोडासा त्रास प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. या सगळ्या प्रतिक्रियेनंतर आमचं मत असं आहे की कोणताही बदल घडवायचा असेल तर त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो, पण बरोबरीने त्याचा खूप चांगला प्रभाव आणि चांगलं वातावरण देशात तयार होऊ शकतं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या आपल्या पुस्तकातून 1923 साली अशाच गोष्टींचा विचार दर्शवला आहे. म्हणजे दर 10 वर्षांनी आपलं आर्थिक चलन जर बदललं तर भ्रष्टाचार व इतर गोष्टींचा प्रश्नच उरणार नाही. आणि तोच विचार मोदीजींनी व आपल्या सरकारने घेतला व खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान अंमलात आणलं आणि देशाची खरी स्वच्छता करीत आहेत. या त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करीत आहोत.
आणि अशा प्रकारच्या भरपूर व्हिडिओजसाठी, शॉर्ट फिल्मसाठी आणि अशा अनेक रिव्ह्यूजसाठी चित्रपट मीडिया प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.